नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. रक्तचंदन तस्करी प्रकरणी विशेष पथकाची नेमणूक. रत्नागिरी सिंधुदुर्ग वन विभागाच्या रडारवर. निवडणुकीत इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग तर कामचुकार लोकप्रतिनिधींना नारळ फोडण्याचे नव्हे तर नारळ देण्याचे दिवस आले चालून. मच्छीमारांसाठी सर्वाधिक योजना आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्रिपदाच्या काळात आणल्या. आणि पीर सय्यद हिशामुद्दीन शाह कादरी यांच्यासह तालुक्यातील अनेक बाबांचा उर्स उत्साहात साजरा. बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत निघाली भव्य दुचाकी रॅली. आणि श्री क्षेत्र मार्लेश्वर यात्रा उत्साहात संपन्न. भाविकांची अलोट गर्दी. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. रक्तचंदन तस्करी प्रकरणी विशेष पथकाची नेमणूक. रत्नागिरी सिंधुदुर्ग वन विभागाच्या रडारवर. चिपळूणमध्ये कोट्यावधी रुपयांचं रक्तचंदन सापडल्यानंतर वन विभागाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयातून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे वन विभागाच्या रडारवर आली आहेत. वन विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे कोट्यावधी रुपयांचं रक्तचंदन तपासणी नाक्यावरून हातोहात चिपळूण येथे दाखल होत होतं. याची खबर चिपळूण पोलिसांना मिळताच त्यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अनेक टन तस्करी करण्याकरता आणलेलं रक्तचंदन मिळून आलं. मात्र अनेक दिवस उलटूनही मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास वन विभागाला यश आलेलं नाही. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे मिळणाऱ्या रक्तचंदनाची देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते आणि ही निर्यात मुंबई, कोची आणि चेन्नई येथून होत असून परदेशामध्ये या लाकडाच्या गाभ्याला म्हणजेच खोडाला सोन्याचा दर मिळतो. महाराष्ट्रातील जंगलामध्ये रक्तचंदन फार मोठ्या प्रमाणात आढळतं, त्यामुळे त्यांचे मूल्य तेथील नागरिकांना माहीत नाही. याचाच फायदा उचलून अनेक वर्ष महाराष्ट्रामार्गे रक्तचंदनाची परदेशात तस्करी सुरू आहे. आता या तस्करीवर वन विभागाची करडी नजर राहणार आहे. तसेच या विषयाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आल्याने त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस चौक्या तसेच तपासणी केंद्र असताना या महागड्या रक्तचंदनाची तस्करी होतेच कशी, असा गंभीर प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र वन विभागाकडे असणारे अपुरे मनुष्यबळ आणि त्यांना मिळणारे संरक्षण याचाही यामध्ये प्रामुख्याने विचार होणे गरजेचं आहे. यानंतरची महत्त्वाची बातमी आहे. निवडणुकीत इच्छुकांचं गुडघ्याला बाशिंग तर कामचुकार प्रतिनिधींना नारळ फोडण्याचे नव्हे तर नारळ देण्याचे दिवस आलेत चालून. मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे अनेक नेते पुढे सरसावले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागू झाली असून याआधी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह प्रमुख राजकीय पक्षांकडून विकास कामांचे नारळ फोडले गेले आहेत. ही लाखो रुपयांची कामे होतील असा भासच या लोकप्रतिनिधींनी तयार केला असून जनतेवर नारळ फोडण्याचे नव्हे तर त्यांना डावलण्याचे किंवा नारळ देण्याचे दिवस आले असल्याची चर्चा जनतेत सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांचं संख्याबळ असून सेनेच्या आमदारांकडून तसेच पालकमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे नारळ फोडण्यात आले. तर भाजप आणि राष्ट्रवादीने कामे पूर्ण करत नारळ फोडले. होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाल सुरू झाली असून कार्यकर्त्यांचे मेळावे, गणनिहाय होणाऱ्या सभा यातून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. निवडणुका म्हटलं की घोडेबाजार. या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी घडतात. मतदारांच्या गाठीभेटी, पक्षबदल, वेगवेगळी आमिषे, शक्ती प्रदर्शन करत सत्ता काबीज करण्याची जणू काही स्पर्धा सुरू असते. त्यावेळेपुरतं वातावरण तापतं, एकमेकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात आणि मग एकदा का निवडणूक संपली की सर्व काही थंडा थंडा, कूल कूल, शेवटी पूज्य. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने उद्घाटने, कार्यक्रम करून श्रेय मिळवणे बंद. त्यामुळे इच्छुकांचे नेत्यांच्या घरी येणं जाणं वाढलं. या सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. शुभकार्य ठरलंय खरं,
पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच. म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 223952. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मच्छीमारांसाठी सर्वाधिक योजना आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्रिपद काळात आणल्या. माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्रिपदाच्या काळात मच्छीमारांसाठी अनेक योजना साकारल्या. जिल्ह्याच्या मच्छीमारांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी यशस्वी पाऊल उचललं आहे. गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतानाच त्या सोडवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. भास्करराव जाधव पालकमंत्री असताना तसेच त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर लगेचच झालेल्या फयान वादळामुळे उद्ध्वस्त झालेला मच्छीमार त्यांनी पाहिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील मच्छीमारांसाठी मच्छी सुकवण्याचे ओटे, जेटी, रस्ते आणि रॅम्प यांच्यासह नवीन बंदरे यांना मंजुरी मिळवून देण्यात आली. तसेच महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामावर मंडळात मच्छीमार कामगारांचा समावेश करून कायमस्वरूपी मदत केली आहे. त्यांच्यामुळेच रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर अद्ययावत करण्याचा घाट घातला गेला. आज रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील अंतर्गत रस्ते, मच्छी विक्रीसाठी बसणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी हा प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे लावून धरला होता. आता त्याला यश येत असल्याचं जनतेतून बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून मच्छीमारांच्या समस्यांना वाचा फुटली, मात्र या शासनाने अजूनही मच्छीमारांच्या समस्या आणि त्यांना मिळणारे फायदे यापासून त्यांना उपेक्षितच ठेवलं आहे. तर पीर सय्यद कादरी हिशामुद्दीन शाह कादरी यांच्यासह तालुक्यातील अनेक पीर बाबांचा उर्स उत्साहात साजरा. रत्नागिरी शहरातील धंजेनाका येथे असलेल्या पीर सय्यद हिशामुद्दीन शाह कादरी बाबांच्या सालाबादप्रमाणे होणारा उर्स अनेक धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दिनांक 9 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2017 पर्यंत हा उर्स साजरा करण्यात आला. यावेळी 11वी झेंडे, चुना, संदल, उर्स मुबारक आणि शेवटी 13 तारखेला नियाज असे कार्यक्रम संपन्न झाले. नियाज म्हणजेच प्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या दर्ग्यावर सर्वधर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने आणि आस्थेने बाबांच्या मजारीवर नतमस्तक होऊन सुखशांती आणि एकात्मतेसाठी प्रार्थना करत असतात. बाबांच्या मजारीवर सच्च्या मनाने केलेली दुआ नक्कीच कबूल होते, हा आजपर्यंत भक्तांना आलेला अनुभव आहे. यावर्षी 12 जानेवारी 2017 रोजी कव्वालीचा कार्यक्रमही पार पडला. प्रसिद्ध कव्वाल मेरास वारसे आणि साबिरा बानू यांनी आपली कव्वाली सादर केली. अल्लाह ही जानता है मोहम्मद की शान को, अल्लाह ही जानता है मोहम्मद की शान को, अल्लाह ही जानता है मोहम्मद की शान को. आए नगर यकीन तो पढ़ लो कुरान को, आए नगर यकीन तो पढ़ लो कुरान को, आए नगर यकीन तो पढ़ लो कुरान को. अल्लाह 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 ही जानता है मोहम्मद की शान को, अल्लाह ही जानता है मोहम्मद की शान को, अल्लाह ही जानता है. यावर्षीही सर्व समाजातील लोकांनी बाबांच्या दर्ग्यावर येऊन प्रार्थना केली. असा हा पीर सय्यद हिशामुद्दीन शाह कादरी बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. तसेच काळबादेवी येथील हसनपीर बाबांचा उर्स गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2017 रोजी बाबांच्या भक्तांनी साजरा केला. रत्नागिरीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या काळबादेवी येथील समुद्रकिनारी असलेल्या हसनपीर बाबांचा उर्स अनेक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा काळबादेवी येथील हसनपीर बाबांचा उर्स गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2017 रोजी संपन्न झाला. दुपारी 1 वाजल्यापासून विविध कार्यक्रम सुरू झाले. रात्री 9:30 गिलिफ्टचा ग्राम प्रदक्षिणेचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर उत्तरात्री बाबांच्या प्रसादाचा कार्यक्रम होऊन त्यानंतर उर्स कार्यक्रमाची सांगता झाली. बाबांच्या मदारीवर चादर चढवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. मोठ्या उत्साहाने छोटे मोठे भक्त बाबांच्या मदारीत दर्शन घेत होते. यावेळी दर्शनासाठी आलेले ॲडव्होकेट शेटे हे तेथील गावकरी असल्याने त्यांनी दर्ग्यासंबंधी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे हसनपीर दर्ग्याला मी नवस बोलायला येतो, त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा आलेलं आहे. शेटे घराणं हे काळबादेवीचं घराणं आहे आणि त्याप्रमाणे काळबादेवीच्या प्रथे परंपराप्रमाणे इकडच्या गणपताचे धंदे, लॉन्चेसचे धंदे यांचं हे मुख्य देवस्थान आहे. या देवस्थानला आम्ही परंपरेप्रमाणे इथे जे नवस असतो ते आम्ही देतो. त्याप्रमाणे नारळ, पेढे, चादर मी या हसनपीर दर्ग्याला आम्ही दिलेली आहे. या हसनपीर दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही समाज एकत्र गुणागोविंदाने हा उत्सव साजरा करतात. कधीही त्याच्यामध्ये तंटा पकडला नाही. उलट हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक आमच्या काळबादेवीचं आणि ह्या समाजातलं पंचक्रोशीतलं वैभव आहे. उर्स पार पाडण्यासाठी हसनपीर दर्गा कमिटी काळबादेवीचे सदस्य हे यावेळी मेहनत घेऊन उर्स साजरा करतात. त्यावेळी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. रत्नागिरी नजीक काळबादेवी येथे हसनपीर दर्ग्याचा उरूस या तालुक्यातील म्हणजे या तालुक्यातील नव्हे तर या जिल्ह्यातील लोक हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्कृष्ट नमुना एक उत्कृष्ट प्रतीक आहे आणि हा उरूस गेले कित्येक वर्ष हिंदू मुस्लिम लोक इथे उत्साहाने साजरा करतात. या गावातील ग्रामस्थ उत्साहाने साजरा करतात. काळबादेवी गावात आज हिंदू आणि मुस्लिम हा ऐक्याचं प्रतीक असलेला एक उरूस, आज 100 वर्षाची यापेक्षा जास्त असलेली परंपरा आज 12 जानेवारी या दिवशी हिंदू मुस्लिम असं एक ऐक्याचं प्रतीक हे उरूस या निमित्ताने सगळे बांधव आपले साजरा करतात. आणि आम्हाला एक विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून पावसचे एक मुजावर आणि त्यांची जी मंडळी आहे ती त्यांच्या युवा मंडळ त्यांच्या आमची भरपूर आम्ही आभारी आहोत त्यांचे. ते आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद देतात, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच गेल्या वर्षापासून हजरत शेख मोहम्मद पीर युवा मंडळ पावसचे सदस्य काळबादेवी येथे येऊन उर्स साजरा करतात. हे युवक हसनपीर बाबांचा उर्स साजरा करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. या मंडळापैकी सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं, रत्नागिरी जवळ इथे पावस गाव असून तिथे एक हजरत शेख मोहम्मद पीर दर्गा आहे. तिकडची आम्ही मंडळी आहोत. तिकडे आमची मंडळ आहे हजरत शेख मोहम्मद पीर युवा मंडळ. तिकडची सर्व मंडळी आम्ही इथे येऊन गेल्या वर्षीपासून या दर्गेसाठी उरूस करण्याबद्दल आम्ही त्याच्यात सहभागी असतो आणि यापुढे पण आम्ही येत राहू आणि जिथे कुठे उरूस होत असतील तिथे सुद्धा आम्ही येऊ. आम्हाला जर कल्पना झाली तर याची लोकांना आम्ही नोंद देतो आहे. जर कोणाला भेटायचं असेल तर पावस येथील हजरत शेख मोहम्मद पीर युवा मंडळ या मंडळीचे अध्यक्ष किंवा आणि कोणी व्यक्ती त्याला भेटून त्यांना भेटायचं. आम्ही त्यांच्यासाठी सहभागी होऊन त्यांचं उरूस कार्यक्रम पुरं करू. धार्मिक उत्सव सण साजरे करताना सामाजिक एकता राखणे ही महत्त्वाचं असतं आणि हीच आता खरी काळाची गरज आहे. अशा सर्व जत्रांमुळे उर्सांमुळे समाजामध्ये ऐक्याचे संदेश जातात आणि खरोखरच हसनपीर दर्गा कमिटी काळबादेवी, हजरत शेख मोहम्मद पीर युवा मंडळ पावस अशा अनेक मंडळांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तर बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निघाली भव्य दुचाकी रॅली. 16 जानेवारी रोजी होणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी चंपक मैदान येथून बहुजन बांधवांनी भव्य दुचाकी रॅली काढून बहुजनांची ताकद दाखवली. आपल्या संविधानिक हक्कांसाठी या भव्य क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरीमध्ये प्रथमच भव्य क्रांती मोर्चाचं आयोजन चंपक मैदान उद्यमनगर येथे करण्यात आलं आहे. हा भव्य क्रांती मोर्चा 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता होणार असून जिल्ह्यातून 5 लाख बहुजन या क्रांती मोर्चात सहभागी होतील असा आयोजकांचा दावा आहे. याच क्रांती मोर्चासाठी शनिवारी दुपारी 4 वाजता रत्नागिरीतील जनतेने भव्य अशी दुचाकी रॅली काढली. यामध्ये आप्पा सोनावणे, बी के पालकर, सुधीर वासावे, कुमार शेटे,
दीपक राऊत, सुदेश चव्हाण, सुरेश भाईजे, गीता राठोड, बशीर मुर्तुजा, नंदकुमार मोहिते, राजू कीर, अशोक पाखरे, दत्ताराम लिंगायत, संजय कदम, डाफळे आदींसह अनेक जण या दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली चंपक मैदान, परटवणे, गाडीतल, गोखले नाका, मारुतीआळी, स्तंभ, मांडवी, आठवडा बाजार, रामआळी, धनजी नाका, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, गोडबोले स्टॉप आणि पुन्हा चंपक मैदान अशी काढण्यात आली. यामध्ये 18 पागड जातीचे बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या जनतेला सांगण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका, महानगरपालिकामधील सफाई कामगाराचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेज बंद न करता तहयात चालू ठेवावी अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. ओबीसी भटक्या विमुक्त जातींची जातीनिहाय जनगणना करून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, संविधानिक नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी आणि ओबीसींना पदोन्नतीमध्येही आरक्षण लागू करावं. ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात येऊन त्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र यंत्रणा उभी करून त्याचा निकाल 6 महिन्याच्या आत मिळावा. शहरी आणि ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या कब्जा वहिवाटीस असलेल्या व्यक्तींच्या घराखालील जमीन आणि शेतजमिनींच्या 7/12 उतार्यावर कब्जेदार म्हणून सदर व्यक्तींना मालकी हक्क मिळाला पाहिजे. कोकणातील सर्व शेतकरी, आंबा बागायतदार आणि मच्छीमार यांचं कर्ज 100% माफ करण्यात यावं आणि शेतमालाला हमीभाव मिळावा. मुस्लिम समाजाला सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू करून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि आरक्षण देण्यात यावं. सर्व मागासवर्गीयांच्या जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणीच्या जाचकाठी रद्द कराव्यात. मच्छीमार बांधवांसाठी शासकीय शीतगृहे आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात याव्या. कोपर्डी प्रकरण तसेच त्यापूर्वीच्या आणि त्यानंतरच्या तत्सम प्रकरणांमध्ये अक्षम्य अपराध करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद करावी. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा. भटक्या विमुक्त जाती जमातींना ॲट्रॉसिटीच्या कायद्याद्वारे संरक्षण देण्यात यावं आणि त्यांची केंद्रसूची तयार व्हावी आणि संविधानातील 5वी आणि 6वी अनुसूची लागू करण्यात यावी. अंगणवाडी ते पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे आणि सर्व शैक्षणिक सुविधा खेडोपाडी पोहोचल्या पाहिजेत. रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा असल्यामुळे ते प्रदूषणकारी आणि आरोग्यास अपायकारक प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावेत. सर्व खासगी शाळांमध्ये शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करून रुजू झालेल्या तारखेपासून फरक अदा करावा. जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि इतर भत्ते देण्यात यावेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कागदोपत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे नाव जाणीवपूर्वक डावललं आहे ते नमूद व्हावं. अपंग आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना योग्य तो भत्ता देण्यात यावा आणि नोकरीत प्राधान्य देण्यात यावं. पोलिसांना वेतनवाढ आणि राहण्यासाठी कायमची घरे मिळावी. तसेच आरोपींना ने-आण करण्यासाठी वाहनांची उपलब्धता व्हावी. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेज बंद न करता तहयात चालू ठेवावं आणि मुस्लिम समाजासहित सर्व समाजातील सीमेन यांना दरमहा ₹200 मिळणारी पेन्शन वाढवून 5,000 रुपये करण्यात यावी. या आणि अशा अनेक मागण्या यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. शासन बहुजनांच्या मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करीत आलं आहे. याकडे वेळीच लक्ष दिल्यास या जनतेला मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही आणि त्यांचा अमूल्य वेळ वाया न जाता सुविधाही मिळण्यास मदत होईल. तर श्री क्षेत्र मार्लेश्वर यात्रा उत्साहात संपन्न, भाविकांची अलोट गर्दी. सह्याद्रीचा कैलास म्हणून ज्याची ओळख आहे अशा श्रीदेव मार्लेश्वराची यात्रा लक्षावधी शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात होणाऱ्या मार्लेश्वर यात्रेला भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. सह्याद्रीच्या शिखरावर साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत रंगतो अशा रत्नागिरी जिल्ह्याचे उल्लेखनीय पर्यटन स्थळ श्रीदेव मार्लेश्वर संगमेश्वर तालुक्यातील डोंगर कपारीतील गुहेमध्ये असून 250 फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं तर साऱ्यांनाच अप्रूप वाटतं. या धबधब्यातून गंगेचा उगम झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे. देवरुख जवळील मुरादपूर गावातून मार्लेश्वर देवाने जटाधारी साधूच्या वेशात जाऊन प्रथम आंगवली आणि त्यानंतर मार्लेश्वर क्षेत्री गुहेत आश्रय घेतल्याचं, तर 18व्या शतकात मार्लेश्वर गुहेचा शोध लागल्याचं आणि त्या ठिकाणी शिवपिंड आढळल्याचं जाणकार सांगतात. या परिसरात दरवर्षी भरणारी यात्रा सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेला मार्लेश्वर आणि गिरिजाचा विवाह कल्याण सोहळा हे भाविकांचं प्रमुख आकर्षण असतं. परंपरेने या विवाह सोहळ्याचा उल्लेख कल्याण विधी असाही केला जातो. शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे.
श्रीदेव मार्लेश्वरची पालखी माराळमधील घराघरात दर्शनासाठी फिरवली जाते. त्यानंतर आंगवली गावात घरोघरी दर्शन दिल्यानंतर पालखी पुन्हा मठात आणली जाते आणि त्यानंतर विधिवत कार्यक्रम करून मुख्य यात्रोत्सवाची सांगता होते. सह्याद्रीचा कैलास म्हणून ओळख असलेल्या श्रीदेव मार्लेश्वराच्या भेटीला सर्वच भाविक दरवर्षी आतुरलेले असतात. हा उत्सव अनेक गावांना, सर्व जाती धर्मांना जोडणारा उत्सव मानला जातो. हा उत्सव सर्व भक्तांना एकत्र आणणारा असाच पुढे चालत राहावं ही श्रीचरणी प्रार्थना. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रक्तचंदन तस्करी प्रकरणी विशेष पथकाची नेमणूक, रत्नागिरी सिंधुदुर्ग वन विभागाच्या रडारवर. निवडणुकीत इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग तर कामचुकार लोकप्रतिनिधींना नारळ फोडण्याचे नव्हे तर नारळ देण्याचे दिवस आले चालून. मच्छीमारांसाठी सर्वाधिक योजना आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्रिपदाच्या काळात आणल्या. आणि पीर सय्यद हिशामुद्दीन शाह कादरी यांच्यासह तालुक्यातील अनेक बाबांचा उर्स उत्साहात साजरा. बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत निघाली भव्य दुचाकी रॅली. आणि श्री क्षेत्र मार्लेश्वर यात्रा उत्साहात संपन्न, भाविकांची अलोट गर्दी. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.